नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे मक्का पिकामध्ये A to Z फवारण्या। त्यामध्ये मक्का पिकामधील जो मुख्य रोग आहे तो म्हणजे अळी नियंत्रण। या अळी नियंत्रणावर आपण 100% नियंत्रण कसे आणू शकतो या संदर्भात आपल्या आजच्या फवारण्या आहे। त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील, शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण मक्का पिकामध्ये जी फवारणी घेणार आहोत ती साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान घेणार आहोत। या दिवसामध्ये आपण फवारणीमध्ये मेगाफॉल, कॅनॉन व प्रोक्लेम या उत्पादनांचा वापर करणार आहोत। तर आता मेगाफॉलमध्ये आपल्याला ॲमिनो, त्यानंतर सीवीड व अनेक प्रकारचे एन्झाईम्स आपल्याला यामध्ये बघायला मिळतात, जेणेकरून आपल्याला आपली जी सूर्यप्रकाशची संश्लेषण क्रिया आहे ही सुधारण्यास मदत होत असते। तसेच वातावरणातील बदलानुसार जे ताण येत असतात या ताणांपासून आपल्या पिकाचे संरक्षण होण्यास मदत होत असते। तसेच अनेक प्रकारचे यामधून आपल्याला फायदे जाणवत असतात। त्यानंतर आपण कॅनॉन हे कीटकनाशक आहे, या कॅनॉनचा वापर आपल्याला याच्यामध्ये जर आपण कंटेंट बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस आपल्याला 50%, त्यामध्येच आपल्याला सायपरमेथ्रिन आपल्याला 5% यामध्ये कंटेंट हे बघायला मिळतो। त्याचनंतर प्रोक्लेममध्ये जर आपण घटक बघायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट हा 5% आपल्याला यामध्ये घटक बघायला मिळतो। तर मित्रांनो, या उत्पादनांच्या जर प्रमाणाबद्दल आपण जर माहिती बघायला गेलं तर मेगाफॉल आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 400 मिली वापरायचं आहे। कॅनॉन आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 300 मिली वापरायचं आहे व प्रोक्लेम आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 80 ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे। तर आपली जी दुसरी फवारणी आहे ती म्हणजे कोरोजन। या कोरोजनची फवारणी आपल्याला साधारणतः आपल्याला 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान करायची आहे। तर मित्रांनो, या कोरोजनमध्ये आपण जर कंटेंट बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला क्लोरोट्रेनिनिट्रिपोल आपल्याला 18.5% यामध्ये आपल्याला घटक हा बघायला मिळतो। तर याचे प्रमाण आपण जर बघायला गेलं तर आपण 60 मिली आपल्याला एकरी या प्रमाणात हे वापरायचे आहे। तर हे साधारणतः आपले 150 लिटर पाण्यासाठी याचे प्रमाण आहे। तर मित्रांनो, ही झाली साधारणतः आपली दुसरी फवारणी। व अळींच्या जर पुढे आपल्या पिकाच्या वाढीनुसार जर पुढे जर अळींची जर शक्यता असली तर आपण अजून एक फवारणी घेऊ शकतो। त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे डेलिगेट। आता डेलिगेटचे जर आपण प्रमाण जर बघायला डेलिगेटचं जो घटक बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला स्पिनेट्रॉन आपल्याला 11.7% यामध्ये आपल्याला घटक हा बघायला मिळतो। हे आपल्याला AC फॉर्म्युलेशनमध्ये औषध आपल्याला बघायला मिळते। तर मित्रांनो, याचे प्रमाण जर आपण बघायला गेलं तर 180 मिली आपल्याला एकरी याचे प्रमाण आहे। तर हे साधारणतः आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी याचे प्रमाण आपलं बघायला मिळते। तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचं आहे। धन्यवाद।